गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रसाद बंडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. तर हा असणार आहे तो मोठा ब्लॉग आणि आत्ताची जी आपल्या रत्नागिरी ते हातकंब्यापर्यंत रोडची काय कंडिशन आहे त्याच्यावरती हा ब्लॉग असणार आहे. तर आपण आता आहोत महालक्ष्मी मंदिराच्या इथे. आपण आता इथून पुढे जाऊया. तर महालक्ष्मी मंदिरापर्यंत यायला आहे ना मला 10 मिनटंच लागली. तर मी मधून शॉर्टकटने आलो आहे, म्हणजे पोमेंडीतून जो रोड बाहेर पडतो तो कारवांच्या वाडीला वरती येतो आणि त्या शॉर्टकटने आलो, त्याच्यामुळे मी लवकर आलो आहे. तर आता बघूया पुढे किती वेळ लागतो तो, कारण रस्त्याची कंडिशन खूपच खराब दिसते. म्हणजे हा रस्ता बनवायला घेऊन जवळपास 6-7 महिने झाले असतील. पण हे काम आहे ना ते फास्ट आहे. म्हणजे आपला जो मुंबई गोवा हायवे होतो आहे तर तो खूप वर्ष झालं काम पेंडिंग तसंच आहे. पण हा रोड जे काम होते चालू ते म्हणजे फास्ट आहे. बघूया तो किती दिवसात किंवा किती महिन्यात कंप्लीट होतो ते. तर ही एक लेन आहे ना ती त्याने थोडीशी बनवले, म्हणजे पूर्ण कंप्लीट झालेली नाही अजून, पण काम फास्ट आहे हे. बघूया एक तरी लेन जर का झाली ना तर व्यवस्थित रस्ता होईल. आणि हा जो रोड आहे ना तो खूपच खराब आहे. म्हणजे अक्षरशः जे लोक रोज अपडाऊन करत असतील ना या रोडने त्यांची तर हालत खराब होत असणार आहे. आणि बाईक्स आणि मेंटेनन्स निघेल तो वेगळाच. तर आपण आता आलो आहे ते खेडशीच्या स्टॉपला. तर रस्ताही कसाही असू दे, पण जर का तुम्हाला राईड करायची मजा येत असेल ना तर तुम्हाला रस्ता कसा असला तरी काही फरक नाही पडत. हां, शरीर थोडं दुखतं पण ठीक आहे. सगळीकडे सगळं काही व्यवस्थित असेल असं आपण मानून चालायचं नसतं. त्याच्यामुळे राईड करायला आपल्याला नेहमीच मजा येते. आणि रायडिंगची जी मजा आहे ती खूपच भारी असते. म्हणजे ती फिलिंग आहे राईड करायची, फिलिंग मस्तच असते ती. तर तुम्ही कोणी जर का राईड करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की मी पण रायडर आहे म्हणून. तर ही मशीन बघा केवढी आहे ती. तर थोडासा चांगला रोड लागला आहे, तर थोडासा आपण स्पीड वाढवूया. तर आता आपल्या लेफ्ट साईडला दिसते ना ती डफळवाडी आहे आणि माझा मित्र तिकडे राहतो. म्हणजे आता तो मुंबईला आहे जॉबला, पण त्याची ही वाडी आहे डफळवाडी. सिद्धू तुझ्यासाठी. तर हा रोड अजून चांगला आहे आणि बहुतेक इथून हा चांदसुरीचा स्टॉप आहे आणि इकडून आपल्याला आता डायव्हर्जन घ्यायचं आहे. तर हा समोर जो डोंगर दिसतोय ना
पूर्ण डोंगरच्या डोंगरच त्याने गायब केला नाही. हा रोड पूर्ण असा स्ट्रेट जाणार आहे, त्याच्यामुळे हा डोंगर त्याने कट केलेला आहे. आणि हे पण काम आहे ते खूप फास्ट झालेलं आहे, कारण एक 6-7 महिन्यापूर्वीच त्याने सुरुवात केली होती त्याची. आता तो जवळपास कंप्लीट व्हायच्या मार्गावर आहे. म्हणजे हा टन गायब होईल त्याच्यानंतर. तर बाईक घेऊया बाहेर, का समोरून येतोय ट्रक. तर हा असं बाजूलाच बघताय तुम्ही कंटेनर. तर या कंटेनरचीच खूप भीती वाटते. म्हणजे जर का तुम्ही राईड करत असाल तर या कंटेनरच्या बाजूला कधी राहू नका, खूपच डेंजर असतो तो. तर आपण आता जवळपास आलो आहे हातकंब्याच्या. आणि आपण आता हातकंब्याच्या स्टॉपला पोचलेलो आहे. आणि मला आता जायचं आहे ते देवरुखला, त्याच्यामुळे मी आता इथून लेफ्ट टर्न घेणार आहे. तर तुम्ही हा जर का व्हिडिओ आहे तो एन्जॉय केला असाल ना, तर या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. म्हणजे तुम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ बघू शकाल माझ्या चॅनलवरती. तर मला महालक्ष्मी मंदिरापासून इथे हातकंब्याच्या स्टॉपपर्यंत यायला 10 मिनटंच लागली असतील. म्हणजे जर का तुम्ही रत्नागिरीतून निघणार असाल आणि तर तुम्हाला एक 20-1 मिनटं लागतील. म्हणजे ठीक आहे, कारण दुपार आहे आता, त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक नव्हतं. जर का तुम्ही संध्याकाळी निघालात ना तर तुम्हाला ट्रॅफिक खूप मिळेल, जास्त करून कुवारबाव जो सेक्शन लागतो तिथे. त्याच्यामुळे दुपार असल्यामुळे मला ट्रॅफिक मिळालं नाही, त्याच्यामुळे मी लवकर आलो. तर मी आता लवकर पोहोचेन वाटतं, म्हणजे 1 ते सव्वा तासात पोहोचेन देवरुखला. बघूया किती वेळ लागतो ते. आता काय रोड चांगलाच आहे, म्हणजे देवरुखचा जो पुढचा रोड बनवला नाही ना तो 1 नंबरचा आहे. त्याच्यामुळे मी तिकडून फास्ट जाईन आणि लवकर पोहोचेन देवरुखला. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी वाटल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला असेच अजून मोठं व्लॉग बघायची इच्छा असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे सजेशनचा मी नक्कीच विचार करेन
तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.